हॅलो स्टुडंट्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आणि मी तुमची खुशी मॅम. आज तुम्हाला इयत्ता 10वीतील संरक्षणशास्त्रातील प्रकरण 5 विज्ञान, तंत्रज्ञान आणि राष्ट्रीय सुरक्षा या धड्याच्या उपक्रमावरील प्रश्नांची उत्तरे घेऊन आलेली आहे. चला तर मग सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1, चांद्रयान आणि मंगळयान यांची माहिती गोळा करा. या संदर्भातील यशाबाबत वर्गात चर्चा करा. उत्तर: चांद्रयान ही भारताची चंद्राचा अभ्यास करण्यासाठीची अंतराळ मोहीम आहे. चांद्रयान 1ने चंद्रावर पाण्याचे अणू असल्याचा महत्त्वपूर्ण पुरावा मिळवला. चांद्रयान 3ने 23 ऑगस्ट 2023 रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवाजवळ यशस्वी सॉफ्ट लँडिंग केली. मंगळयान ही भारताची मंगळ ग्रहाच्या अभ्यासासाठीची पहिली अंतर्ग्रहीय मोहीम होती. मंगळयानाने मंगळाच्या पृष्ठभागाचे व वातावरणाचे अध्ययन केले. या मोहिमांमुळे भारताची विज्ञान व तंत्रज्ञान क्षेत्रातील क्षमता आणि राष्ट्रीय प्रतिष्ठा वाढली. या यशामुळे भविष्यातील अंतराळ संशोधन व राष्ट्रीय सुरक्षेसाठी भारताला मोठी मदत मिळाली. पुढचा प्रश्न 2, GPS म्हणजे काय? हे कशासाठी वापरले जाते? उत्तर: GPS ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम ही उपग्रहांच्या मदतीने स्थान निश्चित करणारी प्रणाली आहे. GPSद्वारे पृथ्वीवरील कोणत्याही ठिकाणाचे अचूक स्थान शोधता येते. यासाठी पृथ्वीभोवती फिरणाऱ्या कृत्रिम उपग्रहांकडून मिळणाऱ्या संकेतांचा वापर केला जातो. वाहनांचे ठिकाण व मार्ग शोधण्यासाठी GPSचा वापर केला जातो. संरक्षण क्षेत्रात सैनिक, वाहने आणि विविध साधनांचे स्थान निश्चित करण्यासाठी GPS वापरले जाते. त्यामुळे नागरी जीवनाबरोबरच राष्ट्रीय सुरक्षेसाठीही GPS अत्यंत महत्त्वाचे आहे. प्रश्न क्रमांक 3, भारतासाठी आण्विक ऊर्जेचे महत्त्व काय आहे? भारतातील 1 किंवा 2 अणुऊर्जा प्रकल्पांची माहिती गोळा करा. उत्तर: आण्विक ऊर्जा भारतासाठी ऊर्जा सुरक्षिततेच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. तिच्यामुळे मोठ्या प्रमाणात वीज निर्मिती करता येते. आण्विक ऊर्जेचा उपयोग वैद्यकीय आणि वैज्ञानिक क्षेत्रातही होतो. तारापूर अणुऊर्जा केंद्र महाराष्ट्रात आहे. कुंडनकुलम अणुऊर्जा प्रकल्प तमिळनाडूमध्ये आहे. आण्विक ऊर्जा देशाची वैज्ञानिक प्रगती व राष्ट्रीय सुरक्षा मजबूत करते. प्रश्न क्रमांक 4, राष्ट्रीय सुरक्षेला असलेले सायबर धोके कोणते? याची माहिती गोळा करा. सायबर धोक्यांना सामोरे जाण्याचे वेगवेगळे मार्ग कोणते ते शोधा. उत्तर: सायबर हल्ल्यांमुळे देशाच्या महत्त्वाच्या संगणक प्रणालीला धोका निर्माण होतो. हॅकिंग, डेटा चोरी, व्हायरस व मालवेअर हे प्रमुख सायबर धोके आहेत. सरकारी व संरक्षणविषयक गोपनीय माहिती चोरीला जाऊ शकते. मजबूत पासवर्ड व द्विस्तरीय सुरक्षा वापरावी. संगणक व प्रणालीचे सॉफ्टवेअर नियमितपणे अद्ययावत ठेवावे. संशयास्पद लिंक, ईमेल व फाईल्सपासून सावध राहावे. सायबर सुरक्षा यंत्रणा मजबूत करून सायबर हल्ल्यांना त्वरित प्रतिसाद द्यावा. प्रश्न क्रमांक 5, वर्तमानपत्र किंवा विविध मासिकांमधून आलेली क्षेपणास्त्रांची चित्रे गोळा करून खालील रिकाम्या जागेत चिटकवा व त्याविषयी संक्षिप्त माहिती लिहा. उत्तर: तर इथे मी तुम्हाला चित्र प्लॉट करून दिलेली आहेत. पृथ्वी क्षेपणास्त्र 1 व 2, त्रिशूळ क्षेपणास्त्र, नाग क्षेपणास्त्र, अग्नी क्षेपणास्त्र, आकाश क्षेपणास्त्र, ब्राह्मोस क्षेपणास्त्र. 1. पृथ्वी कमी पल्ल्याचे जमिनीवर मारा करणारे क्षेपणास्त्र. 2. अग्नी मध्यम ते लांब पल्ल्याचे क्षेपणास्त्र. 3. आकाश जमिनीवरून हवेत मारा करणारे क्षेपणास्त्र. 4. ब्राह्मोस अतिवेगवान क्रूझ क्षेपणास्त्र. नाग रणगाड्यांना लक्ष्य करणारे क्षेपणास्त्र. शेवटचा प्रश्न क्रमांक 6, वर्तमानपत्र किंवा विविध मासिकांमधून आलेली उपग्रहांची चित्रे गोळा करून खालील रिकाम्या जागेत चिटकवा. त्याविषयी संक्षिप्त माहिती गोळा करा. भारताचे उपग्रह. पहिला आहे इन्सॅट उपग्रह. इन्सॅट हे दळणवळण उपग्रह आहे.
याचा उपयोग दूरदर्शन, रेडिओ, दूरध्वनी, हवामान अंदाजासाठी केला जातो. हे उपग्रह भारताच्या दळणवळण व्यवस्थेला बळकटी देतात. दुसरा आहे जीसॅट उपग्रह. जीसॅट हे भारतीय दळणवळण उपग्रह आहे. याचा उपयोग TV प्रसारण, दूरध्वनी, इंटरनेट, व्हीसॅट सेवा यासाठी होतो. देशातील माहिती व संपर्क व्यवस्था सुधारते. थर्ड आहे कार्टोस्ट उपग्रह. कार्टोस्ट हे पृथ्वी निरीक्षण उपग्रह आहेत. यांचा उपयोग नकाशे तयार करणे, शहरे नियोजन, शेती, जंगल व जलसंपदा अभ्यासासाठी होतो. हे उपग्रह देशाच्या विकास नियोजनात मदत करतात. चौथा आहे नाविक उपग्रह. नाविक हे भारतीय स्थान निर्धारण उपग्रह आहेत. याचा उपयोग स्थान, दिशा आणि वेळ माहितीसाठी होतो. यामुळे वाहतूक, मासेमारी, आपत्ती व्यवस्थापन आणि संरक्षण क्षेत्रात मदत होते. तर इथे आपल्या सर्व उपक्रमावरील प्रश्नांची उत्तरे झालेली आहेत. व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा, शेअर करा. काय डाऊट असेल तर कमेंट सेक्शनमध्ये नक्की विचारा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.